नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये काय खतरनाक असं वळण आलेलं आहे. अंशुमनचा डाव त्याच्यावरतीच उलटणार आहे, जो की स्वानंदीची बदनामी करायला निघालाय, तिच्यावरती अत्याचार करायला निघालाय. पण समर्थाला वाचवणार आहे, रंगे हात पकडणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मल्लिका कशी अडकते हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. फायनली आता स्वानंदी मल्लिकाचा डाव फिनिश करणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा, जरासुद्धा स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो स्वानंदी आता ऑफिसवरून घरी आलेली असते. पाहते तर काय सगळीकडे अंधार असतो. ती आतमध्ये येते आणि विचार करते काय झालंय, सगळं कुठे गेलंत. आणि जनरली घरामध्ये तर इतका अंधार कधीच नसतो. अंधार कसा काय, कुणी इन्व्हर्टर लावलेलं नाही आहे का, असं म्हणत असती नोकरांना जोरजोरात हाक मारायला सुरुवात करते. सुनीता सुनीता, लवकरात लवकर इन्व्हर्टर सुरू करा. आपल्या आजी जर एकदमच रूमच्या बाहेर आल्या आणि अंधार असल्यावर त्यांना काहीच दिसलं नाही, धडपडल्या पडल्या, तर त्याला कोण जबाबदार आहे. पटापट इन्व्हर्टर सुरू करा. पण नोकर तर येत नाही. तिथे येतो आपला समर आणि बोलतो, स्वानंदी मॅडम, अहो स्वानंदी जरा शांत व्हा, किती हायपर झालाय. आणि प्लीज लाईटचं टेन्शन घेऊ नका, लाईट्स मी मुद्दामून ऑफ केले आहेत. हे सगळं ऐकून तर स्वानंदीला काहीच कळत नसतं. ती बोलते, राजवाडे, अहो हे सगळं काय सुरू आहे. नाही म्हणजे तुम्ही मुद्दाम होऊन लाईट्स ऑफ केलेत, काय भानगड काय आहे नक्की. तेव्हा राजवाडे बोलतात, कसं आहे ना, आज मला तुमच्याबरोबर स्पेशल डिनर डेट एन्जॉय करायची आहे. माझ्याबरोबर डिनर डेट साजरी कराल ना. तेव्हा स्वानंदी बोलते, ऑफकोर्स, का नाही, नक्कीच, मी आलेच आवरून. असं म्हणतच ती वरती जाते आणि नेहमीप्रमाणे तिची सुंदर अशी साडी घालू लागते. तेवढ्यातच राजवाडे बोलतात, अहो स्वानंदी थांबा ना, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. असं म्हणतच तो तिला ड्रेस देतो. स्वानंदी बोलते, यात काय. तेव्हा राजवाडे बोलतात, कसं आहे ना, डिनर डेट म्हणजे आपला स्पेशल मुमेंट आहे आणि मला असं वाटतंय तो खास झाला पाहिजे. हा पिंक वन पीस तुम्ही खाली घालून याल ना. तेव्हा स्वानंदी बोलते, का नाही, नक्कीच, तुम्ही खाली जा, मी 2च मिनिटात आवरून आले. राजवाडे लगेच खाली निघून येतात आणि आनंदी आवरावर करू लागते. स्वानंदी कशी एकदम सिम्पली नॉमिनल असा मेकअप करणारी मुलगी असते, पण आज तिने जरा भडक मेकअप केलेला असतो. म्हणजे त्या थीमला शोभणारा असा तिने मेकअप केलेला असतो. त्या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते. सुंदर अशा हिल्स घालून ती आता खाली उतरते, जिन्यावरून ती खाली येत असते. या हेवी मेकअपमध्ये सुद्धा ती इतकी सुंदर आणि इतकी खुलून दिसत असते की काही सांगायलाच नको. समर तर तिच्याकडे बघतच राहतो. तिच्यामध्ये पूर्णपणे तो हरवून गेलेला असतो. स्वानंदी आता हळूहळू जिन्यावरून खाली येते, समरच्या जवळ येते. आपल्या समरची नजर तिच्यावरून हटायलाच तयार नसते, कारण आपली स्वानंदी खूप सुंदर दिसत असते. समर तर पूर्णपणे पागल झालेला असतो. त्याची नजर तिच्यावरून हटायलाच तयार नसते. दोघांची ती डिनर डेट खूपच गोड आणि रोमॅन्टिक ठरते. आधी दोघे डिनर करतात आणि मग एकत्र डान्ससुद्धा करतात, कपल डान्स करू लागतात. असा काहीसा कपल डान्स करतात की ज्याला कसलीच तोड नसते. त्यांचं ते हसणं, एकमेकांना घास भरवणं, हे सगळं इतकं परिपूर्ण असतं की कोणाचीही नजर लागावी. पण मित्रांनो, म्हणतात ना, सुखाच्या क्षणाला ग्रहण लागायला वेळ लागत नाही. हे सगळं दृश्य अंशुमन एका अंधाऱ्या कोपऱ्यातून पाहत असतो. स्वानंदीचं ते रूप, सुंदर रूप आणि समरसोबतचा तिचा तो आनंद पाहून त्याच्या डोक्यात रागाचा भडका उडतो. अंशुमन आता मनातल्या मनात विचार करतो, वा, ही स्वानंदी काय मस्त दिसते, पण हिचं हे हसू आज कायमचं मी हिरावून घेणार. हिने माझ्या आणि माझ्या आईच्या आयुष्यात जे विष कालवलंय ना, त्याची शिक्षा हिला आज अशी काही मिळणार आहे ना की संपूर्ण जग पाहतच राहील. आज तुझा खेळ खल्लास होणार आहे स्वानंदी, तयार राहा. डिनर संपल्यानंतर स्वानंदी खुश होते. आपल्या रूममध्ये ड्रेस चेंज करण्यासाठी जाते आणि अचानक संपूर्ण घराची पुन्हा लाईट जाते. सगळीकडे काळा कुट्टा अंधार होतो. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होतो. स्वानंदीला काहीच समजत नसतं. ती विचार करते, हे सगळं काय सुरू आहे या घरामध्ये. राजवाड्यांचं पुन्हा काहीतरी प्लॅनिंग असेल का. 100% सरप्राईजचाच काहीतरी भाग असणार आहे. आज पण ना राजवाड्यांना हे काय सुचते ना, कोणास ठाऊक. आज नुसते सरप्राईजवरती सरप्राईज देत आहेत मला. पण असो, हे सरप्राईज मला खूप आवडलं आहे. बरं जाऊ दे, या अंधारात मला काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे ती मेणबत्ती शोधू लागते आणि तितक्यातच खिडकीतून एक काळी सावली आत येते. त्या माणसाने तोंडाला मास्क आणि हुडी घातलेली असते. स्वानंदीला काहीतरी समजण्याआधीच तो तिच्यावर वाघासारखी झेप घेतो. स्वानंदी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडते. रूममधल्या वस्तू खाली पाडू लागते. तिला काही समजत नसते काय की हे सगळं काय घडलं, कोण अचानक तिच्यावरती हल्ला करताय. अंशुमनला मात्र जाम मजा येत असते. त्याने स्वानंदीला धरलेलं असतं, घट्ट पकडलेलं असतं. अंशू मात्र क्रूरपणे हसत असतो. आवाज बदलून तो म्हणत असतो, आज गावलीस माझ्या तावडीत ना, तू आज गावलीस. आता मी तुला सोडणार नाही. खूप उडत होतीस ना, आता बघ मी तुझी काय अवस्था करतो ते.
स्वानंदी मात्र जीवाच्या आकांताने किंचाळत असते, ओरडत असते, कोण आहेस तू? सोड मला. कोण आहेस तू? इथे काय करतोयस तू? सोड मला, सोड, नाहीतर तुझी काय खैर नाही. जर माझे मिस्टर इथे आले ना तर तुला जिवंत सोडणार नाहीत. सोड मला. राजवाडे, राजवाडे, अहो वाचवा मला. राजवाडे, तुम्ही कुठे आहात? पटकन या, पटकन या, मला तुमची गरज आहे. राजवाडे, पळत या. अंशू म्हणत असतो, ए स्वानंदी, तुला जितकं ओरडायचं ना तितकं ओरड, पण आज तुझ्या मदतीला कोणीच येणार नाहीये. अगं तुझा नवराच काय, देवाला जरी तू मदतीला खाली बोलवलंस ना तर तो सुद्धाच तुझ्या मदतीला येणार नाही. आज तो तू गई. तर प्रेक्षकांनो, हा सीन इतका भयानक आणि सस्पेन्सने भरलेला असणार आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटाच येईल. पण इकडे खाली हॉलमध्ये असलेल्या समरला स्वानंदीची किंचाळी ऐकू येते. त्याला का कुणास ठाऊक असं वाटू लागतं की स्वानंदी कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकलेली आहे आणि त्याला तिची मदत करायलाच हवी. या सगळ्याची जाणीव होताच त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. तो वाऱ्याच्या वेगाने पायऱ्या चढून वरती जातो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, का का कुणास ठाऊक मनामध्ये धाकधूक वाटते. असं वाटतंय की माझ्या स्वानंदी मॅडम कोणत्या तरी मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. नाही नाही, काहीतरी 100% गडबड आहे. माझं मन मला सांगतंय याचा अर्थ गडबड 100% काही ना काहीतरी असणारच आहे. मला जाऊन बघायलाच हवं. असं म्हणत असतो स्वानंदीच्या रूमच्या दिशेने जातो. म्हणजे त्यांच्या रूमच्या इथे तो पाहतो तर काय, दरवाजा आतून लॉक असतो. तो विचार करतो की स्वानंदी मॅडमने दरवाजा आतून लॉक का केला असेल. नाही म्हणजे ते असं कधीच करत नाहीत. काहीतरी गडबड आहे असं म्हणत असतो. दरवाजा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इकडे अंशुमनने स्वानंदीचं तोंड दाबलेलं असतं. त्यामुळे स्वानंदीच्या तोंडातून स्वरच फुटत नसतो. समोर बोलतो, नाही नाही, स्वानंदी मॅडम काहीच बोलत नाही आहेत. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. मला दरवाजा तोडून आतमध्ये बघायलाच हवं. आणि मग काय, समोर रागाने दरवाजावरती लाथ मारून दरवाजा अक्षरशः तोडून आतमध्ये घुसतो. स्वानंदीची ती अवस्था पाहून समरच्या डोळ्यात रक्त उतरतं. तो आधी अंशुमनला स्वानंदीपासून लांब करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क आणि हुडी फाडून काढतो आणि आतमध्ये पाहतो तर काय, चक्क अंशुमन असतो. त्या हुडीच्या आतला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अंशुमन असतो. आणि हे सगळं बघितल्यावर स्वानंदी आणि समरला इतका मोठा धक्का बसलेला असतो की काही सांगायलाच नको. स्वानंदी जोरजोरात ओरडायला सुरुवात करते, अंशुमन, अंशुमन तू. आणि त्या दोघांचा झालेला गोंधळ आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी आता तिथे जमते. मल्लिका, आजी, परत सुष्मिता सगळेच तिथे आलेले असतात. समर तर अंशुमनचा गळाच धरतो आणि बोलतो, तुझी एवढी हिंमत, तू स्वानंदीसोबत असं नीच कृत्य करायला गेलास. अरे तुला लाज वाटते की नाही? हे सगळं करताना तुला लाज कशी काय वाटली नाही? अरे तुझ्या लक्षात येते का, ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, तुझी वहिनी आहे. आणि वहिनी म्हणजे कोण असतं रे? आई समान असते ती. आणि हे सगळं नीच कृत्य करायला तुला लाज वाटली नाही? आणि अंशुमनचा चेहरा बघितल्यावर सुष्मिताला सर्वात मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत तिने स्वानंदीचा कितीही रागराग केला असेल, पण आज हे काही जे भयंकर सत्य पाहून तिला स्वतःच्याच वागण्याचा प्रचंड पश्चाताप होतो. ती रडत रडत अंशुमनच्या जवळ जाते, त्याची कॉलर धरते आणि त्याला मारत बोलते, अंशुमन, अरे नीच, हे काय केलंस तू? माझ्या बहिणीवर, माझ्या स्वानंदी ताईवर असा घाणेरडा प्रसंग आणताना तुला जरासुद्धा लाज वाटली नाही? अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या अब्रूवरती हात घालायची? आज तू फक्त स्वानंदीचा नाही तर माझाही विश्वासघात केला आहेस, लक्षात ठेव. खरंच तुझ्याशी बोलायला सुद्धा मला लाज वाटतेय. आणि अंशुमनचा चेहरा बघितल्यावर आजीना तर इतका मोठा धक्का बसलेला असतो की काही सांगायलाच नको. आजी डोक्याला हात मारून रडत रडत संतापाने थरथरू लागते आणि बोलते, अरे देवा, हे काय पाहते मी? हे माझ्या उघड्या डोळ्यांनी मी काय पाहते? माझ्याच घरात हा असा नीच प्रकार? कलंक आहेस तू अंशुमन, स्वतःच्या भावाच्या बायकोवर. छी छी छी. अंशुमन, आज तू या घराची अब्रू वेशीवर टांगलीस. मग कोणालाही तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. मार खाऊन अधमरा झालेला अंशुमन समरचे पाय पकडतो. रडत रडत तो बोलतो, दादा प्लीज मला माफ कर, पण हे सगळं माझं डोकं नव्हतंच. मला तर फक्त स्वानंदीला घाबरवायचं होतं. हे सगळं करायला मला दुसऱ्याच कोणीतरी भाग पाडलं. तेव्हा समर बोलतो, नाव सांग, त्या व्यक्तीचं मला नाव सांग. हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस? तेव्हा अंशुमन बोलतो, मॉमनेच मला हे सगळं करायला सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर मल्लिका तर इतकी चिडते, ती बोलते, काय बकवास करतोयस तू अंशुमन? स्वतःचं पाप माझ्या माथी का मारतोयस? समर, स्वानंदी हा खोटं बोलतोय आणि स्वानंदीचं मन मला समजतंय. मी सुद्धा एक स्त्रीच आहे. मी असं नीच काम करायला का सांगेन? हा स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावरती चिखलफेक करतोय. अंशुमन, खोटं बोलू नकोस. तेव्हा अंशुमन बोलतो, मम्मा खोटं बोलू नकोस. काल रात्री आपलं काय ठरलं होतं रूममध्ये चेस खेळत असताना? तू काय म्हणाली होतीस की स्वानंदीला असं बदनाम करा की समर स्वतः तिला धक्के मारून या घरातून हाकलून देईल. आणि हे सगळं ऐकून तर समरच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली असते. तो आता पुढे अंशूबाबत काय निर्णय घेईल? त्याला जेलमध्ये पाठवेल का
मल्लिकाची काय अवस्था करेल हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.